नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार. अपडेट म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना महाराष्ट्रासाठी एकूण 20 लाख घरे मंजूर झालेले आहे. तर त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण असे अपडेट बघणार आहोत. नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिलेली आहे की महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता 13,29,678 घराची घोषणा. त्याचबरोबर मागील 6,67,089 घराचा विस्तार. त्याचबरोबर एकूण एका वर्षात या 24-25साठी एकूण 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत. तर आपण बघणार आहोत की अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असेल, त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी या संदर्भात माझ्याकडे काही माहिती आहे. अर्ज कसा करायचा तुम्ही इथे बघू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्राम विकास विभाग GR तुम्ही बघू शकता. प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान इथे तुम्ही बघू शकता. ग्रामीण भागासाठी 1,20,000, डोंगरी भागासाठी 1,30,000. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर निवड प्रक्रिया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्य जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवाज सॉफ्ट वर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभे पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थी निवड करण्यात येते. त्याचबरोबर करतेवेळी खालील निकषावर गुणांकानुसार प्राधान्य देण्यात यावेत. त्याचबरोबर 15 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती असलेल्या नसलेल्या कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, त्याचबरोबर 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या प्रथम सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे. सदरील गुणांकांच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांकाच्या उतरत्या मांडणीने प्राधान्य यादी तयार करण्यात येईल. त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कुठं करायचा, तुम्ही जरा ग्रामीण मधून असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती इथे अर्ज करायचा आहे. इथे आपल्याला ते सांगितलं. त्याचबरोबर तुम्हाला यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार ते डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल म्हणजे लाईट बिल तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर मनरेगा जॉब कार्ड, त्याचबरोबर बँक छायांकित प्रत सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहेत. तर तुम्हाला हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कळलं असेल प्रति लाभार्थी दिला जाणारे वेतन, लाभार्थीची निवड प्रक्रिया, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यापुढे देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात येईल. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता.